सोलापूर नगरीचे महापौर म्हणून विनायक कोंडाली यांची वर्णी लागतात. आपण त्यांच्याशी संवाद साधतो. सर्वात अगोदर दादा अभिनंदन. थँक्यू, धन्यवाद. दादा जर का शुभेच्छा किंवा आभार व्यक्त करायचे झाले तर कोणाचे व्यक्त करा? या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, तसेच आमचे पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे साहेब, सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब, आमदार देवेंद्रदादा कोटे साहेब, तसेच आमदार विजयकुमार देशमुख, तसेच आमचे आमदार सुभाष बापू देशमुख साहेब, आमचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर साहेब आणि तसेच आमचे गटनेते नरेंद्र काळे आज या ठिकाणी त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही काम करणार आहे आणि या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त. दादा शहराच्या विकासावर तर तुम्ही अनेक ठिकाणी म्हटलात की बाबा IT पार्क आहे, पाण्याचा प्रश्न आहे, पाणी वितरणासाठी 832 कोटी येत आहेत, त्याचा विनियोग व्यवस्थित आणि पारदर्शक पद्धतीनं होणार का? निश्चित या ठिकाणी आज तुम्हाला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने सोलापूर शहराला आज या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा त्यांचा दौरा झाला या ठिकाणी 950 कोटी आपल्याला या ठिकाणी मंजूर केलेत आणि त्याचा उपयोग आपल्या लोकांना जे 4 दिवसाआड 5 दिवसाआड जे पाणी येत आहे त्याचा आता आपल्याला किमान 1 दिवसाआड किंवा रोज पाणी पुरवठा कसा होईल या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहे. दादा अनेक दिवसापासून हातदवाड भागाची मागणी आहे की आम्हाला जास्तीत जास्त विकास निधी मिळावा. तुम्ही त्याच भागातून येता. एक हातदवाड भागाला एक समान निधी मिळावा, त्याच्यासाठीची एक वेगळी यंत्रणा असावी, त्याच्यासाठी काही कोर कमिटी वगैरे करून किंवा वाढीव निधीचा प्रस्ताव वगैरे आपल्या डोक्यात काय, म्हणजे त्याच्या अनुषंगाने काय नियोजन? निश्चित आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे जे 87 नगरसेवक आहेत, आमचे अध्यक्ष साहेब नरेंद्र काळे साहेब, आमचे गटनेते व आम्ही सर्वजण, आमचे उपमहापौर, मी सर्व आम्ही मिळून या ठिकाणी सर्व हातदवाड भागातील जेवढे काही लोक आहेत, नगरसेवक आहेत, त्यांना आम्ही थोडंसं झुकतं माप देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. जाहीरनामा तुमच्या पक्षाचा आलाय, त्याच्यामध्ये म्हणताय की तुम्ही बाबा हरित सोलापूर आम्ही करू किंवा एक स्वच्छ सोलापूर, धूळमुक्त सोलापूर. शहरातल्या हजारो एकर जमिनी आहेत की ज्या महापालिकेच्या मालकीच्या आहेत आणि त्या बागा म्हणून आहेत, त्या बागा फुलवणार की बागा भाडे तत्वावर देणार? या ठिकाणी आता बघू, आता जे आता विषय आपल्या पुढे येणार आहेत, निश्चित प्रशासनाने काय या ठिकाणी केलेलं आहे त्याच्या ह्याच्यावर आम्ही पार्टीचे सर्व लोक आम्ही या ठिकाणी बसून आपल्या सोलापूरकरांसाठी काय आपल्याला जास्तीत जास्त प्रामाणिकपणे करता येईल ते आम्ही या ठिकाणी करू. शास्त्राप्रमाणे विरोधी पक्षनेता म्हणून MIM हा गट एक मोठा आहे, 2 नंबरचा पक्ष. एक विवेक बुद्धी हा शब्द वापरतो की शास्त्राप्रमाणे कायद्याप्रमाणे त्यांना ते पद मिळालंच पाहिजे, म्हणजे तुमची मानसिकता आहे तशी? त्यांच्याकडे बघण्यापेक्षा आम्हाला सोलापूरकरांनी भरभरून या ठिकाणी 87 लोकशाही जीवन ठेवण्यासाठी सभागृहामध्ये ते गरजेचं आहे. आता त्यांच्या नियमाने जर त्यांनी त्या ठिकाणी पात्र होत असतील तर ते काय आता प्रशासनाचा विषय आहे, ते बघू. पण त्यांच्याकडे लक्ष देण्यापेक्षा आम्ही सोलापूरकरांनी जो आम्हाला विश्वास दिलाय त्याला आम्ही सार्थ ठरवत सोलापूरकरांसाठी जास्तीत जास्त या ठिकाणी विकास कामं आम्ही करण्याचा दृष्टिकोन आमचा राहणार आहे. अधिकचे प्रश्न न विचारता शुभेच्छा देतो. ब्रेन न्यूज करता यासिन शेख.